आपण घेऊया. चला, कोण सांगतंय पहिलं? गुड मॉर्निंग सर. गुड आवाज येतोय मॉर्निंग का? मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. तुम्ही तुमचं नाव सांगायचंय आणि या फॅमिलीमध्ये कशा करता आलात ते सांगायचंय. माझे नाव कुठून राधिका आहात? भोई. राणी राधिका भोई. राधिका भोई मॅडम. येस, बोला. आरोग्य फॅमिलीमध्ये तुम्ही कशासाठी आला? वजन कमी करण्यासाठी. वजन कमी करण्यासाठी. तुम्हाला या वजनामुळे काय त्रास होता? हात पायांना मुंग्या येत होत्या. मुंग्या येत होत्या. बर. मग आता तुम्ही या फॅमिलीमधून किती दिवसापासून आहात? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल झालेला जाणवतोय का? हो सर, 5 किलो वजन कमी झालं. 5 किलो वजन कमी झालं. 5 किलो वजनाबरोबर काय काय कमी झालं? आळस, थकवा येत होता ते कमी झालं. हे 2 शत्रू बसले होते तुमच्या शरीरात आणि त्यानं ठाण मांडून बसले होते. त्याच्यामुळे तुम्हाला काम होत नव्हतं. तुम्हाला आळस यायचा, कंटाळा यायचा, काम करू वाटत नाही, हात जाम झाले होते आणि या 5 किलो बरोबर आता कसं वाटतंय पण? आता थोडं फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतंय. कारण हेच याचं राज आहे आणि याचं गमक आहे. पटकन आणि उठता येत नव्हतं मला. आता तुमचा वर्कआउट बघितला, आम्हाला नाही वाटत की तुम्हाला पटकन उठावं. हां? तुमचा मांडी पटकन स्टेप, घालता येत नव्हती. ही सगळी कला कशाची आहे बरं? हे कशामुळे शक्य झालं? जगातला सकस संतुलित आहार आणि तुम्ही तुमच्या मनाला तयार केलं. हो. तुम्ही जर मनाला तयार केलं नसतं तर हे शक्य झालं असतं का? नाही. नाही. मग तुम्ही तयार केलंय आणि तुम्ही काय केलंय, तुमच्या वजनाच्या मुळे जे तुम्हाला डिसऑर्डर होते ते सगळे आता गेलेले आहेत. तुम्ही सकस संतुलित आहार घेताय आणि तुम्हाला आता फ्रेश वाटतंय. हे हा तुमचा अनुभव आहे. बरोबर? हो आणि सर. हेच आपल्याला कायमस्वरूपी टिकवायसाठी कायम आरोग्य फॅमिलीमध्ये टिकून राहायचंय आणि आपला जो नियम आहे सकाळचा 1 तास 1 ग्लास हा पाळायचा आहे. निश्चितच तुम्हाला फ्रेश आणि हेल्दी वाटेल. तुम्हाला कधी थकवा, कंटाळा येणार नाही. चला. थँक सर. खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. नेक्स्ट. येस मॅडम. तुमचं नाव सांगा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमचं नाव सांगा. तुम्ही कुठून आहात? आरोग्य माझा फॅमिली का जॉइन केली? पुष्पा भोई. पुष्पा भोई. पुष्पा भोई. तुम्ही आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं कारण? वजन कमी करण्यासाठी. वजन कमी करण्यासाठी. वजनामुळे काही त्रास होता का? हात पाय ते दुखत होते, झोप लागत होती मला पण. हातपाय दुखत होते, झोप लागत होती, कंटाळा येत होता, अनफ्रेश वाटत होतं. मग याच्यासाठी आता तुम्ही काय केलं बरं? व्यायाम केला. व्यायाम केला. व्यायाम केल्यानंतर अजून काय केलं? आहार घेतला. आहार घेतला आणि आहार घेतला, व्यायाम केलं आणि मग तुम्हाला फायदा काय झाला याच्यात? थोडं म्हणजे थकवा-बिकवा सगळा गेला माझा. हात पाय दुखणं बंद झालं. थकवा, कंटाळा सगळा निघून गेला आणि आणि आता 2 कसं महिन्यात वाटतंय? 4 किलो वजन कमी केलं. आता बरं वाटतं. बघा, मॅडमनी 4 किलो वजन कमी केलं आणि आता त्यांना भारी वाटतंय, बरं वाटतंय. कारण या कुटुंबाने बघा, हे वैशाली हेल्थ सेंटर ज्यांनी टाकलंय ना, हे सगळं कुटुंबीय आहे. हे 2-3 बंधूंचं आणि त्या कुटुंबांचं हे आहे, की यांनी आता एक पण घेतलाय. एक पण मांडलाय, की आम्हाला त्यांना काय-काय होतं, यांनी 5 किलो केलं, यांनी 4 किलो केलं आणि सगळ्यांनी हेल्दी ठरवलं. यांना त्यांच्या कोचचं मार्गदर्शन भेटलं आणि त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांनी आता आहार घेतायत, व्यायाम करतायत आणि त्यांना भारी वाटतंय आणि हे भारी वाटलेलं त्यांनी आता ठरवलंय, की आपल्याला जसं वाटतंय ना, मग इतरांना सुद्धा आपल्याला तसं बनवायचंय. त्यांनी अख्खं कुटुंब हेल्दी बनवलं. तर आता त्यांनी वसा घेतलाय अख्खा गाव, वांबोरी गावच आता हेल्दी बनवण्यासाठी त्यांनी वैष्णवी वेलनेस सेंटर खोललेलं आहे. आम्ही स्वतःही त्या वेलनेस सेंटरला आलो होतो.
खूपच सुंदर माहोल आहे. चला आता नेक्स्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ह्या आहेत वैष्णवी वेलनेस सेंटरच्या सर्वा. आता यांनी घेतलेला वसा सांगूया आपण, यांनी काय काय केलं आणि यांना काय होत होतं आणि आता कसं वाटतंय. सांगा मॅडम, तुमचं नाव सांगा, सगळ्यांना कळू द्या. माझं नाव सुवर्णा संदीप भुई, मी वांबुरीवरून आहे. व्हेरी गुड. हा, या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं कारण? सर वाढलेलं वजन, थकवा, कंटाळा येत होता. अच्छा, थकवा, कंटाळा. तर तुमच्या तिघींचा एकच प्रश्न आहे. हा, तिघींचा एकच प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये सगळं तेवढं कसं झालं? हा? सर तुम्हाला भात खायची, म्हणजे चहा प्यायची जास्त सवय होती. तुम्ही असं ठरवलं होतं का, तिला थकवा आला तर मला थकवा यायलाच पाहिजे, तिला कंटाळा आला तर मला कंटाळा यायलाच पाहिजे, असं तुम्ही ठरवलं होतं ना? हा? आम्हाला सगळ्यांना अच्छा अच्छा अच्छा. हा, मग आता तुम्ही किती किलो वजन कमी केलं याच्यामध्ये? तर मी 2 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी केलं. 15 किलो, बापरे. हा, या दोघीचे बेरच्या पेक्षा जास्त तुम्ही कमी केलंय म्हणायचं. हं? त्यांना जास्त मला गरज आहे. करून दाखवायचं होतं सर. जे मला बोलत होते ना, जे नाव ठेवत होते ना, त्यांना करून दाखवायचं होतं आणि आम्ही करून दाखवलं. अगदी करून दाखवलंय तुम्ही. निश्चितच. एकदा मनाने ठरवलं ना, तर माणूस काहीही करू शकतो आणि तुम्ही ते ठरवलं मनात. मनात ठरवलं, मी हे करून दाखवण आणि करून दाखवलं आणि आज तुम्हाला तुमचं गाव हेल्दी हॅपी बनवायचंय. त्याच्यासाठी तुम्ही हेल्थ सेंटर काढलंय आणि हे सुद्धा करून दाखवणार आहेत. आलं हो ध्यानात. सर. हो. एक दिवस सगळ्यांची ब्लेसिंग तुम्हाला भेटणार आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्ही आयुष्यामध्ये हेल्दी हॅपी राहणार आहेत. बरं, काय-काय डिसऑर्डर होते बरं तुम्हाला त्याच्या अगोदर? तर मला थकवा, कंटाळा येत होता, झोप लागायची, उठा बसायला त्रास होत होता हां. आणि सकाळी जर नाश्ता केला ना, तर दुपारी जेवण जातच नव्हतं. दुपारी जर फुल जेवण केलं ना, तर रात्री भूकच लागत नव्हती आणि हां, झोप हां, हां. पण खूप लागायची. वर जिना चढायला लागला का, तर गुडघे दुखायचे. असं बरोबर, बरोबर. कंटाळा असं वाटायचं, काही कामच करू वाटत नव्हतं. आणि बरं. पोटभर जर जेवलं ना, तर असं वाटायचं की झोपूनच राहावं, काहीच काम करू वाटत नव्हतं. पण आता एकदम फ्रेश. आता वर्कआउट पाहिलं ना सर तुम्ही, एक नंबर, एक ती नंबर. तोड आळाची नाही त्याला. जादू आहे. अगदी, अगदी बरोबर. ते मार्क्यू सरांनी दिलेला आपल्यासाठी अमृत आहे आणि ते अमृत पोटात गेल्यावर अमर तर होणारच आहे आपण. हां? आपण लवकर नाही मरणार आहे. नाही सर आपल्याला मारायचं नाही. आपल्या आपल्याला देवाने दिलेल्या मरणात त्यावेळेसच आपण जाणार आहोत. कारण का? काही लोकं अगोदरच जातात. का? तर त्यांनी स्वतःची काळजी घेतलेली नसते. हे लाख मोलाचं शरीर आहे, त्याची निगा राखलेली नसते. म्हणून साठी त्यांना डिसऑर्डर येतात आणि अर्ध्यातून त्यांना सोडून जावं लागतं. ती वेळ आपल्यावर येणार नाही आता, कधीच येणार नाही आणि तुम्ही घेतलेला जो पण आहे, की जगाला हेल्दी, हॅपी बनवण्याचा मार्क्यू सरांचा जो उद्देश आहे, तो उद्देश हातामध्ये तो झेंडा तुम्ही हातात घेतलाय आणि त्या मार्क्यू सरांच्या मिशनमध्ये तुम्ही सहभागी झालात. नक्कीच तुम्ही इतरांना आरोग्य देऊ शकता आणि ते देणार आहात. त्या आरोग्याबरोबर तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद भेटणार आहे आणि जगी जीवन